नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान अस्वस्थ झालाय। भारताच्या कारवाईनंतर तातडीने पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली। भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान दोन्ही देशांमधील सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामध्ये 1972 चा शिमला कराराचा देखील समावेश असू शकतो। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भारताच्या निर्णयावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला। भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर ते कृत्य ऍक्ट ऑफ वॉर अर्थात युद्धाचा गुन्हा मानला जाईल। सिंधू पाणी करार थांबवण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानने नाकारला आहे। हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने केलेला एक आंतरराष्ट्रीय समझोता करार आहे। भारताला तो एकतर्फी स्थगित करता येणार नाही असं पाकिस्ताननं म्हटलंय। यानंतरही भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिलाय आणि भारताने सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा किंवा वळवण्याचा प्रयत्न केला तर ते युद्ध मानले जाईल आणि त्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकीही पाकिस्ताननं दिली आहे। त्यासोबतच शिमला करारासह सगळेच द्विपक्षीय करार रद्द करण्याची धमकी देखील पाकिस्ताननं दिली आहे। भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही वाघा सीमा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय सार्क व्हिसा योजनेअंतर्गत सर्व भारतीय नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत। फक्त शीख यात्रेकरूंना सूट देण्यात आली आहे। उर्वरित भारतीयांना 48 तासांच्या आत पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र देखील तत्काळ बंद करण्यात आले आहे। पाकिस्तानने भारतासोबतचा सर्व व्यापार स्थगित केलाय, ज्यामध्ये तिसऱ्या देशांद्वारे होणारा व्यापारही समाविष्ट आहे। एकूणच सिंधू जल करारातून बाहेर पडण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या वर्मी लागल्याचं स्पष्टच दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।